नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. तर आता चला, आज मम्मी करणार आहे आमरस. तर चला आपण बघूया आमरस करते. चला तर आता बघूया तर ती काय करते. चपात्या वगैरे करणार आहे. तर चला आपण बघूया काय काय करते ती. भाजी, सांडग्याची भाजी आणि आंब्याचा रस. तर सांडग्याची भाजी करण्यासाठी मी तर सांडगं भाजून घ्यायला लागली आहे. थोडंसं सांडगं भाजून घेतलं लालसर चांगलं, म्हणजे भाजी लय भारी होते. इकडे आणले ते आंब्याचा करायचा आहे आपल्याला रस. तर चला पहिल्यांदा मी सांडग्याची भाजी करून घेते आधी. आता सोन्या, ए सोन्या, भूक लागली वय तुला? सोन्याला भूक लागली. हा थांब थांब होतोय स्वयंपाक आजवर. आंब्याचा रस खायचा म्हणते बुडी. तुला इकडे कांदा कापून घेतलाय, ह्याच्यात टाकायचं थोडस तेल. लाल लाल असं सांडगं भाजून घ्यायचं. सांडग्याची भाजी कुणा कुणाला आवडती, आम्हाला तर लय आवडती बरं का. आमच्यात लय सांडग्याची भाजी खाते या. ह्याच्यात घेतलं तेल टाकून, थोडीशी मोहरी, थोडीशी जिरी, हा आणि कांदा टाकून घ्यायचा. आता हलवून घ्या. तिखट आणि हळद टाकून घेतली. आता टाकायचं आपलं सांडगं. अर्धा चमचे मीठ टाकून घेतले, कारण सांडग्यात मीठ पहिलेच असते. अर्धा ग्लास मी पाणी ओतून घेतलं. थोडी टाकायची कोथिंबीर, अर्धा चमचा कूट टाकले. तर सांडगं शिजते तर आपण रस करून घेऊया. आता आंबे धुवून घ्यायचे चांगले. अरे वा वा, त्याला बघून तोंडाला पाणी सुटलं माझ्या. आपण वेगळ्या पद्धतीने रस करायचा, कारण किवचून नाही करायचं आपल्याला. हा आंबे सगळं काढून घ्यायचे. आता ह्याला मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं. आता हा, आता मीच फिरवणार आहे मग. तर रस तयार आहे. आता आपण तळूया कुरवडे पापडी. तांदळाच्या कुरवडे त्या मुंबडी घेतली तळायला. आणि इकडे तेल गरम करायला ठेवलंय. आता गरम होऊ द्या तेल. वाढतील कढईमध्ये. कढईमध्ये कशाला पडते या? कोणता का चालू आहे? अरे वा वा वा, आणखीन एकीकडे टाकली लगेच तळायची ना. भाजता भाजता खायचं बी काम चालू आहे का नाही? मग पप्पा येतील तर नाही. आता इकडे पापड्या भाजून झाले त्या. मस्त रस केलाय आता. आणलं ते बरोबर आता
सुरुवात आहे पहिल्या दिवशी आणले ते बघूया खाऊन कसा केलाय ते आता मग खायसाठीच केला की रस. काय माहित आता कसा केलाय चांगला झाला तर सांगतो नाही तर काय करू ना तसं काय नाव ठेवा जाऊ नका वर. माणसाला कधी एकदा तर म्हणत जाऊ चांगलं झालंय. आणि इकडंच केलाय सांडगा. ही सांडग्याची कालवण सांडग्याचं भाजी म्हणून नाही सांडग्याचं कालवण तुमच्या बायका सांडग्याचं कालवण. हे आताच या वर्षी केलेल्या कुरड्या आणि पापड्या हा. कुरडी पापडी हे आमरस मध्ये चुरून खाली काय खायचं बघा आपल्याला आवडत नाही आपण फक्त आमरस पितो बघा आणि चपाती काय लई खात नाही पेण्यावर असते जाणं आमचा ज्यूस आमरूस म्हणजे हे आमरूस वेगळा ज्यूस आम्ही ज्यूसच पिणार आता घरीच गार त्यात बर्फ टाकलाय. अरे वा वा म्हणून तर एकदम छान झाला असणार छान म्हणजे चांगलं नाही मला छान वाटतं चांगलं रे बघा नवर देवाला ताट खावा देवाला नाही नवर देवाला खावा आधी सांगा तुम्ही तर कसं झालंय ती. माझं बी ताट वाढून द्या की मग. पहिल्यांदा बोर्डनं सुरुवात करतो बरं का करा करा. पहिला घास खाऊन घेतो बघ, चांगलं झालंय का वाईट सांगू इकडं बघून सांगा म्हणायला वाटाळा पुन्हा कोणाला बेल न पुन्हा माझ्या म्हणून आपलं चांगलं झालं बरं का मस्त ओके आता सुरुवात करतो खायला आम्ही जरा तो बाहेर घेतो चला ओके आमची आंब्याचा रस आंब्याचा रस आणि सांडग्याची कालवण आणि कुरडया आणि पापडी कशा झालत्या मला नक्की कमेंट मध्ये सांगा. तुम्ही तुम्ही पण पण करून जेवा. खावा आम्ही पण खातो तर चला बाय बाय बाय.